बदलत्या जीवनशैलीनुसार हस्तकलेचं महत्त्वही काहींना माहीत नसावं. अगदी सुई धाग्याच्या माध्यमातून हस्तकलेला पुनर्जीवित करणाऱ्या एका महिलेबद्दल आम्ही आपणास आज सांगणार आहोत. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी असंख्य महिलांसाठी देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्यांचं नाव आहे विजया पवार. बीड येथील विजया पवार यांच्या व्यवसायाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया. मी विजया श्रीराम पवार, हरपणी गोर बंजारा महिला कला विकास मंडळ या माध्यमातून बंजारा हस्तकलेला वाचवण्याचं काम आम्ही करत आहोत. म्हणजे बंजारा हस्तकला ही एन्शियंट हिस्ट्री, म्हणजे पारंपरिक जे ड्रेस डिझाईन आहे बंजारा महिलांची, ती हरप्पा संस्कृतीपासून चालत आलेली आहे आणि ती लुप्त होताना पाहून आम्ही त्या हस्तकलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही प्रत्येक तांड्यांमध्ये हस्तकलेचं अवेअरनेस केलं आणि महिलांना हस्तकलेपासून रोजगाराची निर्मिती कशी करायची हे आम्ही त्यांना शिकवलं. फॅशनेबल वस्तू कशा बनवायच्या आणि त्याच्यापासून रोजगाराची निर्मिती कशी करायची हे त्यांना आम्ही शिकवलं. शिवणकामासाठी त्यांनी वेगवेगळ्या यंत्रसामग्रीचा देखील वापर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. व्यवसायाच्या सुरुवातीला छोटीशी केलेली सुरुवात ही आज एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचली आहे. आमची कंपनी आम्ही स्थापन केलेली आहे महिलांची, गोर बंजारा आर्टिफॅक्ट प्रोड्युसर कंपनी. पेनो नावाचा हा ब्रँड आहे आणि तो इस्टॅब्लिश ब्रँडमध्ये आम्ही नेण्याचा प्रयत्न करत आहोत. नॅशनल लेवलवरती तर आमची प्रगती झालेलीच आहे. इंटरनॅशनल लेवलवरती आम्ही त्यांना ह्या हस्तकलेला कसं घेऊन जाऊ असा आमचा प्रयत्न आहे. आणि आमचा कंपनीचा जो टर्नओव्हर आहे तो वर्षाला 20 ते 25 लाखापर्यंत आमचा टर्नओव्हर आहे महिलांचा. अगदी म्हणजे जे लुप्त होत चाललेली कला होती त्या कलेला जिवंत करून त्याच्यातून महिलांना रोजगाराची निर्मिती ही संकल्पना आम्ही इथे सुरू केली आणि सगळ्या महिला आता आनंदात आहेत आणि छान काम करत आहेत या क्राफ्टमध्ये. आणि ती क्राफ्ट पण जिवंत झाली आणि त्याच्यातून रोजगाराची निर्मिती झाली, याचा आनंद आहे आम्हाला सगळ्यांना. बंजारा महिलांसाठी प्रमुख ओळख असणारी वेशभूषा म्हणजे पांबडी आणि छाटिया, याचबरोबर वेगवेगळ्या सूक्ष्म पद्धतीने नक्षीकाम केलेल्या पारंपरिक वस्तूंचा देखील यामध्ये समावेश आहे. या वस्तूंच्या निर्मितीचं काम या व्यवसायाच्या माध्यमातून केलं जात आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून विजया पवार यांचं वार्षिक उत्पन्न 20 ते 25 लाख एवढं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. प्रशांत पवार, लोकल 18, बीड.